गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज मेलिटस हा टॉपिक डिस्कस करत आहोत मागील 2 लेक्चर पासून. आणि त्यामध्ये आपण टाईप 1 डायबिटीज मॅनेजमेंटसाठी जे ड्रग्ज यूज केले जातात, इन्सुलिन प्रिपरेशन, त्याविषयी जाणून घेतलं आहे. तर त्यामध्ये आपण इन्सुलिन कसं काम करतं, स्केलेटल मसल, ॲडिपोज टिश्यू आणि लिव्हरवर त्याचं काय काम आहे ते आपण पाहिलं. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि त्याचे इफेक्ट्स आपण डिस्कस केले. त्यानंतर आपण त्याचे सोर्सेस काय आहे इन्सुलिनचे, कन्व्हेन्शनल सोर्स, हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन, त्यानंतर ह्युमन इन्सुलिन प्रिपरेशन आणि आता इन्सुलिन अॅनालॉग्स जे मार्केटमध्ये आले आहेत त्याविषयी आपण पाहिलं. अॅनालॉग्स मध्ये आपण रॅपिड ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स डिस्कस केलेले आहे. आणि त्यानंतर आपण टाइप्स ऑफ इन्सुलिन पाहिले. टाइप्स ऑफ इन्सुलिन मध्ये रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स, लिस्प्रो, अस्पर्टग्लुलायसिन, शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन, रेग्युलर इन्सुलिन त्याला सोल्युबल इन्सुलिन म्हणतात. इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन त्यामध्ये एनपीएच इन्सुलिन, त्याला आयसोफिन इन्सुलिन असंही म्हणतात. एनपीएच म्हणजे न्यूट्रल प्रोटामाइन हेजडॉन. अँड दुसरं जे होतं ते जे लेंटी इन्सुलिन होतं ते पण इंटरमिडिएट ऍक्टिंग मध्ये आपण डिस्कस केलं. आणि लॉंग ऍक्टिंग मध्ये आता एनालॉगच यूज करतायत. त्यामध्ये ग्लार्जिन, डेटिमियर, डेग्लुडेक आपण डिस्कस केले. पहिले प्रोटॅमाइन झिंक इन्सुलिन नावाचं लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन वापरात होतं, परंतु आता ते वापरत नाही. आणि ते इन्सुलिन प्रिपरेशनचे रोल्स काय आहे ते आपण डिस्कस केलं. आपण पाहिलं होतं की रॅपिड ऍक्टिंग आणि शॉर्ट ऍक्टिंग हे जनरली पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसिमिया कंट्रोल करण्यासाठी वापरतो. आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन आपण ओव्हरनाईट फास्टिंग आणि दोन जेवणाची मधली ब्लड शुगर लेवल म्हणजे इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी वापरतो. जे रॅपिड ऍक्टिंग आहेत किंवा शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन आहे, तर ते जे इन्सुलिन प्रोव्हाइड करतात त्याला बोलस डोस असं म्हणतात. आणि जे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन्स आहेत आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग आहेत, जे ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल आणि इंटरडायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतात, ते बेसल इन्सुलिन आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला बोलस आणि बेसल हे दोन टर्मिनॉलॉजी आता इन्सुलिन रिलेटेड समजलेले आहेत. ठीक आहे. आता इन्सुलिन देण्याच्या काही पद्धती आहेत. एक्झाम मध्ये हे पद्धत कोणी तुम्हाला थेरी मध्ये विचारणार नाही, पण जस्ट तुम्हाला व्हायवा मध्ये विचारलं बेसल बोलस रेजिमेन म्हणजे काय, स्प्लिट मिक्स रेजिमेन म्हणजे काय, ते आपण पाहणार आहोत. तर पहिले आपण बेसल बोलस रेजिमेन जाणून घेऊया. काय आहे बेसल बोलस रेजिमेन? यामध्ये काय केलं जातं की यामध्ये जे बोलस इन्सुलिन आणि बेसल इन्सुलिन असे इन्सुलिन आपण देतो आपण. ओके. आता आपल्याला हे तर क्लिअर झालं आहे की बेसल इन्सुलिन प्रोव्हाइड करायचं असेल तर आपण इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन त्यात एनपीएच आहे, लेंटी आहे, ते यूज करू शकतो. किंवा लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन त्यात ग्लार्जिन, डेटिमेर, डेग्लुटेक असे यूज करू शकतो. आणि बोलस इन्सुलिन प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याकडं रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स, लिस्प्रो, अस्पर्टग्लुलायसिन आहे. किंवा शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन त्याला रेग्युलर इन्सुलिन किंवा त्याचा जो ब्रँड नेम आहे ह्युमन ऍक्ट्रेपिड आहे. तर हे बेसल बोलस रेजिमेन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर इथं आपण बेसल इन्सुलिन वेगळं देतो आणि बोलस इन्सुलिन वेगळं देतो. म्हणजे ज्यावेळेस आपण इन्सुलिन इंजेक्शन देणार आहे त्यात एकच प्रकारचं इन्सुलिन असतं. दोन्ही इन्सुलिन एकाच इंजेक्शन मध्ये मिक्स नसतात. आता बेसल बोलस रेजिमेन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये आपण 3 डोस हे इन्सुलिनचे बोलस डोस देतो. बोलस इन्सुलिन आपण 3 वेळेस देतो. बोलस इन्सुलिन कधी देतो? बिफोर ब्रेकफास्ट देतो, बिफोर लंच देतो आणि बिफोर डिनर. म्हणजे जे 3 मेजर मील आहे त्याच्या अगोदर आपण बोलस इन्सुलिन पेशंटला देतो, जेणेकरून ते इन्सुलिन पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसिमिया कव्हर करेल. म्हणजे जेवल्यानंतरची शुगर जी वाढती ती ती कव्हर केली जाते बोलस इन्सुलिननी. तर जेवणाच्या आधी, सॉरी, सकाळी ब्रेकफास्टच्या आधी, दुपारी जेवणाच्या आधी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी असे 3 इंजेक्शन बोलस देतो. मग बोलस मध्ये आपण इन्सुलिन अॅनालॉग्स जे आहे, ओके,
ते यूज करू शकतो. रॅपिड ऍक्टिंग लिस्प्रो, आस्पार्ट, ग्लुलायसिन किंवा रेग्युलर इन्सुलिनही यूज करू शकतो. द इन्सुलिन अॅनालॉगचे ऍडव्हान्टेज जास्त आहे, त्यामुळे तो बेटर आहे, परंतु त्याची कॉस्ट हा एक मेजर इश्यू आहे. तर असे 3 इंजेक्शन आपण बोलस इन्सुलिन म्हणून देतो. आणि जेवून ह्या व्यतिरिक्त झोपताना आपण एक लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स देतो टू प्रोव्हाइड बेसल लेवल ऑफ इन्सुलिन विच विल टेक केअर ऑफ ओव्हरनाईट फास्टिंग अँड इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल. त्याची ऍक्शन जवळजवळ 24 तासापर्यंत राहते, 24 तासापेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. तर ते झोपताना द्यायचं. मग झोपताना जे इन्सुलिन देणार ते कॉन्स्टंट बेसल लेवल प्रोड्यूस करतं, आणि ती जी बेसल लेवल आहे ती ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात. तर बेसल बोलस रेजिमेंट मध्ये टोटल किती इंजेक्शन द्यावा लागेल दिवसाला? टोटल इंजेक्शन किती वेळा द्यावा लागेल पेशंटला? बोलस किती वेळा द्यावा लागेल? 3 वेळेस. 3 वेळेस. आणि एका वेळेस. आणि बेसल एका वेळेस. ओके. येस. तर टोटल डेली 4 इंजेक्शन घ्यावा लागतील बेसल बोलर रेजिमेंट. तर याच्यामध्ये पेशंट तेवढा म्हणजे कम्फर्टेबल पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा प्रॉब्लेम येतो, कारण कॉम्प्लायन्स पेशंटचा आपल्याला थोडा पुअर असतो. दिवसाला 4 इंजेक्शन घ्यायला पेशंटला थोडं डिफिकल्ट जातं, परंतु ही खूप आयडियल रेजिमेन आहे. जसं आपलं शुगर वाढते त्याच्यानुसार आपण ते देतोय, बरोबर आहे. म्हणजे ब्रेकफास्टच्या आधी, लंचच्या आधी, डिनरच्या आधी बोलस इन्सुलिन दिल्याने पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया चांगल्या प्रकारे कंट्रोल राहणार. आणि बेसल इन्सुलिन झोपताना दिल्यानंतर ते 24 तासाची बेसल डोस प्रोव्हाइड करेल, आणि तो ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटरडायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कव्हर करेल. म्हणजे बेसल बोलस रेजिमेंट ही मोर आयडियल आहे, परंतु पेशंट ऍक्सेप्टन्स थोडा त्याला कमी आहे. डेली 4 इंजेक्शन देणं गरजेचं असतं. ही एक मेथड आहे. आता दुसरी जी मेथड आहे त्यामध्ये इंजेक्शन जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण स्प्लिट मिक्स रेजिमेन असं म्हणतो. स्प्लिट मिक्स रेजिमेन. आता हे स्प्लिट मिक्स रेजिमेन मध्ये काय असतं? स्प्लिट मिक्स रेजिमेन मध्ये काय असतं की आपण दोनदाच इंजेक्शन देतो, एक बिफोर ब्रेकफास्ट आणि बिफोर डिनर. बिफोर ब्रेकफास्ट आणि बिफोर डिनर यामध्ये काय करतात? यामध्ये बघा, त्यांनी जे एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये आपण काय करतो की यामध्ये रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच इन्सुलिनचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. ते इंजेक्शन बिफोर ब्रेकफास्ट देतो, आणि बिफोर डिनर ऑल्सो रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच इन्सुलिन देतो. तर आता रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच इन्सुलिन आपल्याला माहिती आहे. रेग्युलर इन्सुलिन हे शॉर्ट ऍक्टिंग आहे, आणि एनपीएच इन्सुलिन न्यूट्रल प्रोटामाइन हेजॉन हे इंटरमिडिएट ऍक्टिंग आहे. तर हे 2 इंजेक्शन आपण बिफोर ब्रेकफास्ट देतो, आणि याचं मिक्सचर पण अवेलेबल आहे. ह्युमन मिक्सटार्ड म्हणून नावाचं जे ड्रग आहे, ह्युमन मिक्सटार्ड. तर ह्युमन मिक्सटार्ड मध्ये रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच इन्सुलिन पण आहे. रेग्युलर इन्सुलिन 30-70 रेशो मध्ये आणि एनपीएच इन्सुलिन आहे. तर याचा फायदा असा आहे की एकच इंजेक्शन ह्युमन मिक्सटार दिलं ब्रेकफास्टच्या आधी तर पेशंटला रेग्युलर इन्सुलिन पण भेटणार आहे आणि एनपीएच इन्सुलिन पण भेटणार आहे, बरोबर आहे. आणि बिफोर डिनर परत हे ह्युमन मिक्सटार दिलं ज्यात रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच आहे, तर पेशंटला रेग्युलर इन्सुलिन पण भेटेल आणि एनपीएच इन्सुलिन पण भेटेल. तर रेग्युलर इन्सुलिन विल टेक केअर ऑफ पोस्टप्रेंडियल हायपरग्लायसेमिया, बरोबर आहे. आणि एनपीएच इन्सुलिन जे आहे ते ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायचा प्रयत्न करेल. तर ही झाली स्प्लिट मिक्स रेजिमेन. मग स्प्लिट मिक्स रेजिमेन मध्ये दिवसातून किती इंजेक्शन घ्यावं लागतील? फक्त स्प्लिट मिक्स रेजिमेन मध्ये बिफोर ब्रेकफास्ट एक आणि बिफोर डिनर एक. किती झाले? एक दोन. दोन हजार, बरोबर आहे. आणि दोन देताना आपल्याला ते ड्रगच असा यूज करायचं की जे मिक्स आहे, रेग्युलर इन्सुलिन आणि एनपीएच मिक्सचर आहे ते यूज करायचं. तुम्ही जर वेगवेगळं दिलं तर मग ब्रेकफास्टच्या आधी 2 वेळा द्यावं लागेल आणि डिनरच्या आधी 2 वेगळे द्यावं लागेल. त्यामुळे मिक्सटार्ड म्हणजे मिक्सचर आपण यूज केलेलं चांगलं. म्हणजे प्लेन ह्युमन ऍक्ट्रापिड आणि एनपीएचचं वेगळं यूज करण्यापेक्षा ह्युमन मिक्सटार्ड ज्यात 30-70 रेशो आहे ते गेलं तर 2च इंजेक्शन द्यावं लागेल. एकदा ब्रेकफास्टच्या आधी घ्या, एकदा डिनरच्या आधी घ्या. आता ह्या रेजिमेंटचा फायदा असा आहे की
पेशंटचं कॉम्प्लायन्स बेटर असतो, 4 वरून डायरेक्ट 2 वरच आले इंजेक्शन, बरोबर आहे. परंतु ह्या रेजिमेन ही आयडियल नाहीये. का नाही आयडियल ते सांगतो, की यामध्ये बिफोर ब्रेकफास्ट रेग्युलर इन्सुलिन काम करेल, म्हणजे बिफोर ब्रेकफास्ट रेग्युलर इन्सुलिन दिल्याने ब्रेकफास्ट नंतरची शुगर जी होती वाढणार होती ती कंट्रोल करण्याचं काम रेग्युलर इन्सुलिन चांगल्या प्रकारे करेल, आणि डिनरच्या आधी केल्यावर संध्याकाळचं जेवण घेतल्यावर जी शुगर वाढते ती पण कंट्रोल करण्याचं काम रेग्युलर इन्सुलिन चांगल्या प्रकारे करेल. पण लंचच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम येतो. लंचच्या वेळेस तोपर्यंत रेग्युलर इन्सुलिनचा डोस काय झालेला असतो, कमी झालेला असतो. मग लंग्सच्या नंतरची जी शुगर असते ती कंट्रोल करण्यासाठी रेग्युलर इन्सुलिन जास्त ऍक्ट राहत नाही. तिथं फक्त एनपीएच इन्सुलिन जेवढा आहे त्याच्यावर कव्हर करावं लागेल. त्यामुळे लंचशी रिलेटेड जो प्रॉब्लेम आहे तो स्प्लिट मिक्स रेजिमेनने सॉल्व्ह होणार नाही. तर मग ही थोडी आयडियल वे नाहीये. हा, जे पेशंट समजा दिवसातून 2दाच जेवताय त्यांच्यासाठी चांगलं आहे, बरोबर आहे. पण जे 3 वेळा खात आहे तर त्यांना हेवी मील म्हणतो आपण, 3 जनरली सगळेच घेतात, ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हे 90% लोक हे 3 मीलच मेजर मील म्हणून घेतलेच जातात, असं आहे आपल्या इंडियन सिनेरिओ मध्ये. तर ही थोडी आयडियल नाहीये स्प्लिट मिक्स रेजिमेन थोडी. पण पेशंटच्या कन्व्हिनियन्ससाठी 2च इंजेक्शन लागतात. जे बेसल बोलस रेजिमेन मध्ये 4 लागत होते. तर एक्झाम मध्ये समजा बेसल बोलस रेजिमेन काय आहे किंवा स्प्लिट मिक्स रेजिमेन काय आहे हे तुम्हाला जर विचारलं तर थोडंफार तुम्हाला त्याचं ओरिएंटेशन पाहिजे. लक्षात आलं बेसल बोलस आणि स्प्लिट मिक्स? येस. ओके. थेअरीमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही हे, फक्त एक ऍज अ प्रॅक्टिशनर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि व्हायवा पॉईंट ऑफ व्ह्यू ते तुम्हाला माहित पाहिजे. आता आपण रिएक्शन ऑफ इन्सुलिन पाहणार आहोत, नंतर साईड इफेक्ट ऑफ इन्सुलिन पाहणार आहोत आणि ते कसं ट्रीट करतात ते पाहणार आहोत. तर हायपोग्लायसिमिया दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आपण म्हणू शकतो ऍक्शन आहे. इन्सुलिन शुगर कमी करते, पण ती जर एक्सिस कमी झाली तर पेशंट हायपोग्लायसिमिया मध्ये जाऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, हायपोग्लायसिमिया इज मोर डेंजरस दॅन हायपरग्लायसिमिया. म्हणजे 40च्या खाली शुगर गेली तर पेशंट खूप हायपोग्लायसेमिक कोमामध्ये पण जाऊ शकतो. ठीक आहे. तर मोस्ट फ्रिक्वेंट अँड पोटेन्शियली मोस्ट सिरियस रिॲक्शन कॉमनली सीन इन पेशंट विथ लेबाईल डायबिटीज. कोणते असतं लेबाईल डायबिटीज? असे पेशंट ज्यांची इन्सुलिन रिक्वायरमेंट फ्लक्च्युएट होते, खूप अनप्रिडिक्टेबल असतात, म्हणजे आपण त्यांच्या डोस ऍडजस्टमेंट करू शकत नाही लवकर. ओके. हायपोग्लायसेमिक कॅन ऑकर इन एनी डायबिटिक फॉलोइंग इनएडव्हान्स इंजेक्शन ऑफ लार्ज डोस by missing meal after injection or performing vigorous exercise. जनरली हायपोग्लायसिमिया कधी होऊ शकतो? टाईप 1 डायबिटीस पेशंट किंवा टाईप 2 ला जर इन्सुलिन देत असू आपण तर त्यामध्ये जर चुकून जास्त डोस घेतला किंवा डोस घेतल्यानंतर जेवण मिस केलं किंवा रेग्युलर रुटीन पेक्षा जास्त एक्सरसाइज झाला तर एक्सरसाइज इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी वाढवते, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या पेशंटने जर इन्सुलिन घेतलं, जेवण जरी घेतलं आणि त्याने काम जास्त केलं तरी पण तो हायपोमध्ये जाऊ शकतो. तर हे काही गोष्टी आहे हायपोग्लायसेमियासाठीच्या. सिमटम्स काय आहे हायपोग्लायसेमियाचे? तर काही पहिलेचे जे सिमटम्स असतात त्याला सिम्पॅथेटिक सिमटम्स म्हणतात. म्हणजे जेव्हा पेशंट हायपोमध्ये जातो तेव्हा ऍड्रेनलिन रिलीज होतं, हे आपण डिस्कस केलेलं आहे. ऍड्रेनलिन मग काही सिमटम्स येतात सिम्पॅथेटिक, आणि ऍड्रेनलिन पेशंटला हायपोमधून बाहेर काढायला मदत करतो. रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिपेंड्स ऑन ऍड्रेनलिन. ऍड्रेनलिन लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ग्लुकोनिओजेनेसिस ग्लायकोजिनोलायसिस स्टिम्युलेट करतो आणि ग्लुकोजची लेवल वाढवण्यास मदत करतो. तर ऍड्रेनलिन रिलीज झाल्यामुळे काही सिम्पॅथेटिक सिम्पटम पेशंटला येतात, त्यात पाल्पिटेशन, ट्रिमर्स, एन्झायटी, स्वेटिंग हे येतात. त्यानंतर ऍक्च्युअल शुगर कमी झाल्यामुळे जे ब्रेनला ग्लुकोज कमी झाल्यामुळे जे सिमटम्स आहेत ते येतात. न्यूरोग्लुकोपेनिक सिमटम्स, सीएनएस रिलीज, डिझीनेस, हेडेक, बिहेव्हरल चेंजेस, व्हिज्युअल डिस्टर्बन्स, हंगर, फटीक, विकनेस, मसल इनकॉर्डिनेशन, फॉल इन बीपी, हे न्यूरोग्लुकोपेनिक सिमटम्स नंतर येतात. तर पेशंट जेव्हा डायबिटीस पेशंटला इन्सुलिन स्टार्ट करतो तेव्हा त्याला हायपोग्लायसिमिया आल्यानंतरचे सिमटम्स काय असतात त्याला माहिती पाहिजे, ते तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि हायपोग्लायसिमियामध्ये पेशंट गेला, सुरुवातीला शुगर जेव्हा 70 पेक्षा खाली जाते तेव्हा हायपोमध्ये जातो तो. तर सुरुवातीला पाल्पिटेशन, ट्रिमर्स आलं तर पेशंटने ते रिकॉग्नाइज केलं का लगेच घरी
आपण म्हणजे पेशंटनी शुगर कंटेनिंग डाएट किंवा शुगर कंटेनिंग लिक्विड घेणं गरजेचं असतं. तर ते त्याला आपण सांगितलं गेलं पाहिजे. त्यानंतर सिम्पॅथेटिक सिमटम्स पहिले येतात, त्यानंतर न्यूरोग्लुकोपेनिक सिमटम्स येतात. आणि शुगर 40 पेक्षा कमी गेली तर पेशंटला कन्व्हल्जन कोमा, पेशंट कोमामध्येही जाऊ शकतो, कन्व्हल्जन येऊ शकतात. तर हायपोग्लायसेमिया ट्रीट करायचा असेल तर कसा ट्रीट केला पाहिजे? तर पेशंटची शुगर जर 70च्या खाली गेली, पेशंट घरी आहे तर घरी तो कॉन्शियस स्टेट मध्ये असेल तर तो घरगुती उपाय करू शकतो. फ्लुइड, ग्लुकोज कंटेनिंग फ्लुइड घेऊ शकतो. बिस्किट, चॉकलेट ज्याच्यात शुगर आहे किंवा साखरेचं पाणी करून पेशंट ते घेऊ शकतो. पेशंट जेव्हा हॉस्पिटलाइज होतो अनकॉन्शियस स्टेटमध्ये, शुगर 40च्या खाली आहे, त्यावेळेस आपल्याला 25% डेक्स्ट्रोज सोल्युशन देणं गरजेचं आहे. दिस इज द आयडियल सोल्युशन और आयडियल ट्रीटमेंट फॉर हायपोग्लायसेमिया पेशंट जो अनकॉन्शियस स्टेटमध्ये आपल्याकडे आलेला आहे किंवा शुगर 40च्या खाली गेलेली आहे त्याची. तर आपल्याला प्रॉम्प्ट शुगर वाढवणं गरजेचं आहे. तर 25% डेक्स्ट्रोज आपण त्याला स्टार्ट केलं पाहिजे. 5% डीएनएसने एवढा इफेक्ट लगेच येत नाही, त्यामुळे 25% डेक्स्ट्रोज. ओके. त्यानंतर आपण ओरल ग्लुकोज जर कॉन्शियस असेल तर देऊ शकतो, आणि हे नसेल तर ग्लुकॅगॉन जो ड्रग आहे हार्मोन, त्याचं इंजेक्शन देऊ शकतो. तो ग्लुकॅगॉन शुगर वाढवण्यास मदत करतो, लिव्हरमध्ये ग्लुकोजचं सिंथेसिस वाढवतो, पण त्याला टाइम लागेल. त्याच्यामुळे बेटर टू डू रेडीमेड शुगर 25% डेक्स्ट्रोज. त्यानंतर इंजेक्शन साईट रिॲक्शन काही पेशंटमध्ये येतात. स्टिंगिंग सेन्सेशन, चावल्यासारखं वाटतं, रेडनेस, इरायथिमा, स्वेलिंग. आणि इन्सुलिनचं इंजेक्शन देताना एक काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे की डोंट यूज इन्सुलिन इंजेक्शन ॲट द सेम साईट रिपीटेडली. इन्सुलिन इंजेक्शनची साईट चेंज करणं गरजेचं आहे. एकाच साईटला इन्सुलिन इंजेक्शन रोज दिल्याने एक जे फॅट असतं, सबक्युटेनस फॅट, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. म्हणजे काही ठिकाणी हायट्रॉफी, काही ठिकाणी हायपरट्रॉफी त्या तिथं होते. आणि त्या साईड इफेक्टला नाव आहे लायपोडिस्ट्रॉफी. तर लायपोडिस्ट्रॉफी हे एक इन्सुलिनचा साईड इफेक्ट आहे, आणि तो कधी दिसून येतो जर इन्सुलिनचं इंजेक्शन रिपीटेडली सेम साईटला आपण खूप दिवस दिलं तर. मग लायपोडिस्ट्रॉफी अवॉइड करण्यासाठी इन्सुलिनचं इंजेक्शन देताना साईट चेंज करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण इंजेक्शन इन्सुलिनचं जे देतो ते ऍब्डोमेन, पेशंट स्वतःही ते सेल्फ इंजेक्शन घेतो. आता पेन्स अवेलेबल आहे, बरोबर आहे. आणि खूप सारे डायबिटीजच्या पेशंटमध्ये ज्यांना इन्सुलिन स्टार्ट केलेलं आहे त्यांच्यात आता निडल आणि सिरिंज थ्रू देण्यापेक्षा रेडीमेड जे पेन अवेलेबल आहे ते पेन डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, आणि जो प्रिस्क्राईब केलेला डोस आहे तो डोस सेट केला की ते तेवढा डोस बरोबर पेशंटला डिलिव्हर होणार. तर ते देताना पेशंट ते वेगवेगळ्या साईटवर घेऊ शकतो. ॲब्डोमेन आहे, थाय आहे, ओके, आर्म आहे, बॅक आहे. तर त्यापैकी ॲब्डोमेन इज द मोस्ट कॉमनेस्ट साईट. तर अम्बिलिकस च्या अराउंड ते आपण देतो. काही पार्ट अम्बिलिकसच्या अराउंड सोडायचा असतो फायब्रस टिश्यू असल्यामुळं. आणि अराउंड अम्बिलिकस आपण क्लॉकवाईज मॅनर मध्ये देऊ शकतो. आज 12 o'clock पोझिशनला इंजेक्शन दिलं, उद्या 1 o'clock, 2 o'clock, 3 o'clock, असे साईट इंजेक्शनची चेंज करणं गरजेचं आहे. एकाच साईटला इंजेक्शन देण्याचं टाळावं, कारण जर आपण एकाच साईटला इंजेक्शन दिलं तर लायपोडिस्ट्रॉफी ऍडव्हर्स इफेक्ट होतो. त्याचं एक पिक्चर थायशी रिलेटेड बुक्स मध्ये आहे, ते मी स्लाइड मध्ये घेतलेलं आहे, ते तुम्हाला मी सांगतो. तिसरं, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन इज द प्रॉब्लेम of conventional insulin preparation, but nobody is using conventional insulin preparation nowadays. Everybody is now using human preparations which obtained by recombinant DNA टेक्नॉलॉजी. त्यामुळे आता नवीन प्रिपरेशन बरोबर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनचे चान्सेस कमी आहे. त्यानंतर वेट गेन, इडिमा, ते काही इन्सुलिनचे इफेक्ट आहेत. ड्रग इंटरॅक्शन, तर ड्रग इंटरॅक्शन मध्ये बीटा ब्लॉकर बरोबरची ड्रग इंटरॅक्शन तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायची आहे की नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण टाईप 1 डायबिटीस पेशंट मध्ये देणं टाळलं पाहिजे.
नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर मध्ये एक्झाम्पल आहे प्रोपॅनोलॉल. त्याला नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर म्हणतात कारण तो बीटा 1 रिसेप्टर पण ब्लॉक करतो, बीटा 2 रिसेप्टर पण ब्लॉक करतो. तर आपल्याला माहिती आहे की पेशंट जेव्हा डायबिटिक पेशंट असतो इन्सुलिनवर, तर त्यामध्ये इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट असतो हायपोग्लायसिमिया. आणि जेव्हा पेशंट हायपोग्लायसिमियामध्ये जातो त्यावेळेस आपली बॉडी पेशंटला हायपोग्लायसिमियामधून बाहेर काढायला प्रयत्न करते आणि त्यासाठी आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनर्जिक सिस्टीम मधून ती ऍक्टिव्हेट होऊन ॲड्रिनॅलिन नावाचं ॲड्रेनलिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. आणि हा ॲड्रीन ॲड्रिनॅलिन ॲड्रिनॅलिन ओके, ॲड्रिनॅलिन नावाचा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं. आणि हा ॲड्रिनॅलिन पेशंटला हायपोग्लायसिमियामधून बाहेर काढण्यास मदत करतो. म्हणजे पहिले ॲड्रेनालिनमुळे सिमटम्स येणार, पेशंट हायपो चाललाय पेशंटला कळणार, आणि ॲड्रेनालिन काय करतो की बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतो लिव्हरवर आणि पेशंटला हायपोग्लायसिमियामधून बाहेर काढण्यास मदत करतो. तो लिव्हरमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस वाढवतो, त्याने ग्लुकोज वाढेल. ग्लायकोजेनोलायसिस स्टिम्युलेट करतो, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होईल आणि ग्लायकोजन सिंथेसिस इनहिबिट करतो, म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये लिव्हरमध्ये होणार नाही आणि त्यामुळं लिव्हरमध्ये जे ग्लुकोज आहे ते नंतर मग सर्क्युलेशन मध्ये येतं आणि ब्लड शुगर लेवल वाढवण्यास मदत होते. म्हणजे हायपोमध्ये गेलेल्या पेशंटला बाहेर काढण्यासाठी ॲड्रेनालिन महत्वाचं आहे आणि त्याची ऍक्शन बीटा 2 रिसेप्टर जे लिव्हरवर प्रेझेंट आहे त्यावर महत्वाची. प्रोपॅनोलॉल दिल्याने हे बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक झालेले असतात. बीटा 1 बरोबर तो बीटा 2 पण ब्लॉक करतो, नॉन सिलेक्टिव्ह आहे. त्यामुळं हायपोग्लायसिमिया मध्ये पेशंट गेला तर ॲड्रेनालिन जरी रिलीज झालं तरी ते बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. त्यामुळं ॲड्रेनालिन मुळे जी रिकव्हरी होत होती ती होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, प्रोपॅनोलॉल डिले द रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसिमिया इन डायबेटिक पेशंट. आणि दुसरं तो काही साइन्स ऑफ हायपोग्लायसिमिया मास्क करतो, जसं पाल्पिटेशन आहे, ट्रिमर्स आहे, ते पेशंट मध्ये येणार नाही. पेशंटला कळणारच नाही की मी हायपोत चाललेलो आहे. त्यामुळे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर जनरली डायबिटीज पेशंट मध्ये अवॉइड करणं गरजेचं आहे. जर आपल्याला पर्यायच नसेल तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर द्या, ते सिलेक्टिव्हली बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करतील, त्यामुळे रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया डिले होणार नाही. तर ही इंटरॅक्शन ऍटलिस्ट तुम्हाला माहित पाहिजे, बाकीचे इंटरॅक्शन माहित नसल्या तरी चालू शकतात. आता काही ड्रग जे आहे ते हायपरग्लायसेमिया प्रोड्यूस करतात. डायुरेटिक, थायाझाईड, फ्युरेसिमाइड, ते हाय डोसला हायपरग्लायसेमिया प्रोड्यूस करतात. म्हणजे डायबिटीज पेशंटमध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेटेड नाही डायुरेटिक, हे लक्षात घ्या. म्हणजे डायबिटिक पेशंटला आपण डायुरेटिक यूज करू शकतो, कारण डायुरेटिक ज्या पर्पजसाठी आपण यूज करतो मोस्टली हायपरटेन्शनसाठी, तर थायाझाईड डायुरेटिक ज्या डोसला आपण यूज करतो त्या डोसला हायपरग्लायसेमियाची रिस्क तेवढी नाहीये. पण थायाझाईड हाय डोसला यूज केलं तर हायपरग्लायसेमिया करू शकतं. तसंच फ्युरोसिमाइड हाय डोसला यूज केलं तर हायपरग्लायसेमिया करू शकतो. त्यामुळं ती काळजी आपण घेतली पाहिजे डोस कोणता आहे. तर थायाझाईड हायपरग्लायसेमिया करतो, फ्युरोसिमाइड करतो. कॉर्टिकोस्टेरॉइडचा ऍडव्हर्स इफेक्ट हायपरग्लायसेमिया आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग्स पहिले जे यूज करत होते, हाय डोस ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंबाईन पिल, त्याच्याबरोबर हायपरग्लायसेमियाची रिस्क आहे. साल्ब्युटामॉल काही प्रमाणात शुगर वाढवू शकतो, बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन लिव्हरवर. निफिडिपिन आहे, तो इन्सुलिन रिलीज कमी करू शकतो हाय डोसला. तर हे सगळे ड्रग हाय डोसला ब्लड शुगर लेवल वाढवू शकतात आणि इन्सुलिनचा इफेक्ट कमी करू शकतात. त्यामुळं ते देताना आपण काळजी घेतली पाहिजे. हे ड्रग कॉन्ट्रा इंडिकेटेड नाहीये, आपण डायबिटिक पेशंट मध्ये यूज करू शकतो. फक्त डोस आपल्याला जो थेरापिटिक डोस आहे तो जितका थेरापिटिक रेंजमध्ये असेल तेवढं चांगला. हायर डोसकडे गेलो आपण, हायर डोस यूज केला तर चान्सेस आहेत, म्हणजे इंटरॅक्शन होऊ शकतं डायबिटिक पेशंटमध्ये. इन्सुलिनची ऍक्शन ते कमी करू शकतात, ते स्वतः शुगर ची लेवल वाढवतात ब्लड मधली. ओके. अल्कोहोल इंजेक्शन अल्कोहोल जर डायबिटिक पेशंटने घेतलं, तो इन्सुलिनवर आहे, तर अल्कोहोल हायपोग्लायसिमिया प्रेसिपिटेट करू शकतो. तर हे काही ड्रग इंटरॅक्शन आहे. बाकी लास्टची नाही लक्षात ठेवली तरी चालेल. लिथियम, हायडोस ऍस्पिरिन, थिओफायलिन मे असेंच्युएट हायपोग्लायसेमिया, कारण त्याचे रिझन्स वगैरे, त्यात आपण डिटेल जाणार नाही. आता इन्सुलिन कुठे यूज केला जातो?
तर पहिलं इंडिकेशन इन्सुलिनचं आहे ट्रीटमेंट ऑफ टाइप 1 डायबिटीज मालाइटस, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मालाइटस. इन दॅट केस इन्सुलिन इज द ड्रग ऑफ चॉईस. ड्रग ऑफ चॉईस, दुसरा कोणताच ड्रग त्यात यूज करू शकत नाही. मेटफॉर्मिन, ग्लिमेपिराइड, SGLT2 इनहिबिटर आपण नाही यूज करू शकत. त्यासाठी त्या पेशंटला इन्सुलिनची ऍब्सोल्यूट डिफिशियन्सी झालेली असते, त्याला रिप्लेसमेंट थेरपी हाच पर्याय आहे. म्हणजे टाइप 1 डायबिटीजसाठी इन्सुलिन इज द ड्रग ऑफ चॉईस. टाइप 1 डायबिटीसलाच इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मालाइटस म्हणतात. दुसरं जेस्टेशनल डायबिटीस मालाइटस साठीही इन्सुलिन ड्रग ऑफ चॉईस म्हणतो. आता जनरल प्रॅक्टिसमध्ये जेस्टेशनल डायबिटीस मालाइटस साठी काही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग पण यूज केले जातात, पण ड्रग ऑफ चॉईस म्हणलं तर ॲज पर बुक इन्सुलिन आहे, परंतु काही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगचाही यूज केला जातो. पोस्ट पॅन्क्रेक्टोमी डायबिटीस मालाइटस, ज्या पेशंटमध्ये पॅन्क्रियाज काही 8:30 झाले. सर्जरीसाठी आपण काही काही छे. काही काही सर्जरी पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण पॅन्क्रियाज रिमूव्ह केला, त्याला पोस्ट पॅन्क्रेक्टोमी म्हणतो कंडिशन, त्यात डायबिटीस होणार आहे. त्यामुळे त्यावेळेस आपल्याला इन्सुलिन देणं गरजेचं आहे. आणि टाईप 2 डायबिटीस मालाइटस जो कॉमन आहे, 90% केसेस तुम्हाला टाईप 2 च्या भेटणार आहे. त्यामध्ये खूप सारे ड्रग आहे, ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग खूप सारे अवेलेबल आहेत, ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग. परंतु काही वेळेस काय होतं की 2 ड्रग, 3 ड्रग, 4 ड्रग कॉम्बिनेशन देऊनही पेशंटला शुगर कमी होत नाही, रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो ड्रगला. त्यावेळेस आपल्याला शेवटी अल्टिमेटली टाईप 2 डायबिटीस पेशंटला ही इन्सुलिनवर शिफ्ट करण्याची गरज पडू शकते. म्हणजे ते एक पहिलं इंडिकेशन आहे टाईप 2 डायबिटीस, की जे पेशंट ओरल हायपोग्लायसेमिक एजंटवर कंट्रोल नाही त्यांना इन्सुलिन द्यावं लागतं. त्याचनंतर काही टाईप 2 डायबिटीस पेशंटमध्ये कंट्रोल आहे, परंतु पेशंट अंडरगोईंग सर्जरी आहे, म्हणजे पेशंटला इलेक्टिव्ह सर्जरी आपल्याला करायची आहे. पेशंटला इन्फेक्शन डेव्हलप झालं किंवा ट्रोमाटिक पेशंट आहे, त्यावेळेस आपल्याला प्रॉम्प्ट कंट्रोल ऑफ शुगर महत्वाचं आहे. त्यावेळेस आपण काही दिवस इन्सुलिन देऊ शकतो, परत त्याला ओरल हायपोग्लायसेमिक एजंटवर शिफ्ट करू शकतो. आणि टाईप 2 डायबिटीस पेशंटमध्ये जर काही कॉम्प्लिकेशन डेव्हलप झालं डायबिटीस रिलेटेड, समजा डायबिटिक किटोएसिडोसिस आहे किंवा हायपरग्लायसेमिक हायपर ऑस्मोलर नॉन किटोटिक कोमा, जे अॅक्यूट कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यावेळेस आपल्याला इन्सुलिनवर पेशंटला शिफ्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे टाईप 1 साठी तो ड्रग ऑफ चॉईस आहे इन्सुलिन. जेस्टेशनल डायबिटीस साठी ड्रग ऑफ चॉईस आहे. जेस्टेशनल डायबिटीस मध्ये काही अदर ड्रग्स पण यूज करतात डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. त्यानंतर पोस्ट पॅन्क्रेक्टोमी डायबिटीस मालाइटस मध्ये आपल्याला इन्सुलिन देणं भागच आहे, त्याला पर्यायच नाही, कारण पॅन्क्रियास पूर्ण काढलेला असतो, मग बीटा सेल त्यात नसणारच आहे त्या पेशंटमध्ये. आणि टाईप 2 डायबिटीस मध्ये ओरल हायपोग्लायसेमिक एजंट वर शुगर कंट्रोल नाही होते, शिफ्ट टू द पेशंट ऑन इन्सुलिन. ज्या पेशंटला टाईप 2 डायबिटीस पेशंटला इन्फेक्शन डेव्हलप झालं, ट्रोमॅटिक कंडिशन मध्ये आहे पेशंट, किंवा इलेक्टिव्ह सर्जरी करायची असेल, त्यावेळेसही आपल्याला प्रॉम्प्ट कंट्रोल ऑफ शुगर महत्वाचे, तर आपण इन्सुलिनवर शिफ्ट करू शकतो. आणि काही कॉम्प्लिकेशन्स तर टाईप 2 डायबिटीस मध्ये डेव्हलप झाले तर हे आपल्याला इन्सुलिनवर पेशंटला शिफ्ट करणं गरजेचं आहे. तर हे इंडिकेशन्स आहे इन्सुलिनचे. ओके, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ इन्सुलिन, काय काय ऍडव्हर्स इफेक्ट इन्सुलिनचे होऊ शकतात. तर फर्स्ट ऍडव्हर्स इफेक्ट जो तुम्हाला माहीतच पाहिजे तो म्हणजे तुम्हाला लक्षात पण ठेवायला सोपा आहे, हायपोग्लायसेमिया. ओके, हायपोग्लायसेमिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ इन्सुलिन. आणि इन्सुलिन देताना आपल्याला तीच काळजी घेतली पाहिजे की पेशंटला हायपो नाही तर त्याला कधी चक्कर येऊन तो पडू शकतो, शुगर 40च्या आत गेली तर कोमात जाऊ शकतो, सगळ्याच गोष्टी आहे. त्यामुळे हायपोग्लायसेमिया इज मोर डेंजरस दॅन हायपरग्लायसेमिया. त्यामुळे आपल्याला पेशंटला हायपोमध्ये गेला तर पेशंटला पण अवेअरनेस पाहिजे की काय केलं पाहिजे. ओके, लायपोडिस्ट्रॉफी, तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन इंजेक्शन सेम साईटला रिपीटेडली दिलं तर लायपोडिस्ट्रॉफी ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आणि तो कसा अवॉइड करणार असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर चेंज द इंजेक्शन साईट रिपीटेडली. तुम्हाला असं पण भाईवाद विचारू शकता की इन्सुलिन इंजेक्शन वेगवेगळ्या साईटला का द्यायचं, एका साईटला नेहमी का देत नाही, एकच साईट कंटिन्यू का यूज करायचं नाही, टू अवॉइड लायपोडिस्ट्रॉफी ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, तर त्याची एक इमेज मी तुम्हाला पुढच्या याच्यात दाखवणार आहे. ॲलर्जिक रिएक्शन ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहिला, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन कन्व्हेन्शनल इन्सुलिन बरोबर, निवर इन्सुलिन बरोबर रेअर आहे. वेट गेन, सोडियम वॉटर रिटेन्शन लिडिंग टू विडेमा. आणि इन्सुलिन इज अ अॅनाबोलिक हार्मोन, त्यामुळे तो वेट गेन पण करतो इन्सुलिन. इन्सुलिन दिल्याने पेशंटचं वेट वाढतं. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ही आहे लायपोडिस्ट्रॉफीची इमेज.
म्हणजे रिपीटेड साईडला एकाच ठिकाणी इंजेक्शन दिल्यामुळं हे लायपोडिस्ट्रॉफी, काही ठिकाणी ॲट्रॉफी, काही ठिकाणी हायपरट्रॉफी ऑफ द ॲडिपोज टिश्यू आहेत, त्याला आपण लायपोडिस्ट्रॉफी असं म्हणतो. तर हे अवॉइड करायचं असेल तर रिपीटेड इंजेक्शन इन्सुलिनचे एका साईडला द्यायचे नाही, ही काळजी आपण घ्यायची. ओके, लक्षात आलंय तुमच्या? समजलंय आतापर्यंतचा पाठ? येस सर. ओके, तुम्हाला डीके बद्दल माहिती आहे? डायबेटिक किटोएसिडोसिस कसं ट्रीट करतो, काही ड्रग देतो माहिती आहे? मेडिकल नाही. ओके, आता हे 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 डीके जनरली जनरल म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही ते डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ट्रीट करत नाही. जनरली फिजिशियन किंवा जास्त एंडोक्रायनॉलॉजिस्ट कडे ते पेशंट आपण रेफर करतो. फक्त तुम्हाला डायबेटिक किटोएसिडोसिस म्हणजे काय आणि त्यात काय काय मॅनेजमेंट पाहिजे ते कळलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी डायबेटिक किटोएसिडोसिस मध्ये काय काय प्रॉब्लेम्स होतात ते जर कळलं तर डीकेची मॅनेजमेंट आपल्याला कळणार आहे. तर डीकेची मॅनेजमेंट करण्यासाठी पहिले डायबेटिक किटोएसिडोसिस म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. डायबेटिक किटोएसिडोसिस आता हे काय आहे? हे एक कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीजचे. जनरली हे टाईप 1 डायबिटीस पेशंट मध्ये जास्त दिसतं, पण त्या टाईप 2 पेक्षा टाईप 1. आणि कधी कधी पहिल्यांदा पेशंट डीके मध्येच आपल्याकडे येतो, म्हणजे त्याला पहिले माहीतच नसतं की आपल्याला डायबिटीस आहे. तर डीकेचं मेन रिझन असं आहे की अनट्रीटेड डायबिटीस पेशंटची शुगर खूप वाढली. ओके, काही ट्रीटमेंटवर पण असेल, पण जर कंट्रोल नसेल आणि शुगर वाढली तरी डीके मध्ये जाऊ शकतात टाईप 1 डायबिटीस पेशंट. तर टाईप 1 डायबिटीस मध्ये तो कॉमन आहे आणि याच्यामध्ये शुगर खूप जास्त वाढते. म्हणजे शुगर 500, 550, 600 पर्यंत जाते. आता आपण नॉर्मल लेवल तर पाहिले, 500 नंतर शुगर झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्या कंडिशनला आपण डीके म्हणतो. ते अक्यूट कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीस आहे ते. तर इट इज ए पोटेन्शियली लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन इन पेशंट्स ऑफ डायबिटीस. मेनली टाईप 1 डायबिटीस मध्ये होतं टाईप 2 पेक्षा. आणि याच्यामध्ये काय होतं की तो ट्रीटमेंटवर पण असू शकतो पेशंट, परंतु ट्रीटमेंट देताना इन्सुलिनचा जो डोस द्यायला पाहिजे तो व्यवस्थित नसेल जात, कमी जात असेल तर होऊ शकतो. ओके, तर शॉर्टेज ऑफ इन्सुलिन मुळे तो होतो. जेवढं इन्सुलिन ती ग्लुकोज युटिलायझेशन साठी लागतं तेवढं इन्सुलिन पेशंटला जर भेटत नसेल तर ती ग्लुकोज रक्तातच राहणार आहे आणि ती वाढत जाणार आहे. आणि रक्तात शुगर वाढल्यामुळं शुगर 500च्या पुढे जाते. आता बॉडीला शुगर भेटत नाहीये, टिश्यूला तर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू इंधनाची गरज आहे, बरोबर आहे? मग शुगर नाही भेटत तर बॉडी काय म्हणेल, आता शुगर नाही आपण वापरू शकत, आपल्याला आपलं काम करायचं आहे, तर शुगरच्या ऐवजी दुसरं इंधन काय? मग आपली बॉडी फॅट वापरायला चालू करते. मग जे पण ऍडिपोज टिश्यू आहेत ना त्यामधलं जे फॅट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, बरोबर आहे? आता फॅट ब्रेकडाऊन झाल्यामुळं फ्री फॅटी ऍसिड बनतात. फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल, ते फ्री फॅटी ऍसिड सर्क्युलेशन मधून लिव्हर मध्ये येतात आणि त्यानंतर तिथं कीटोन बॉडीज बनतात त्यापासून. आणि ह्या कीटोन बॉडीज ऍज ए एनर्जी म्हणून वापरल्या जातात, एनर्जी सोर्स. म्हणजे फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर कीटोन बॉडीज बनतात आणि कीटोन बॉडीज हे एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू वापरले जातात, हे एक आहे. त्यानंतर प्रोटीन्स वापरले जातात, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं. ओके, प्रोटिओलायसिस होतं, बरोबर आहे? तर ज्यावेळेस ग्लुकोज वापरलं जात नाही त्यावेळेस बॉडी फॅट आणि प्रोटीन वापरते, हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. आता कीटोन बॉडीज एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू वापरले जातील, ते एक चांगलं आहे, एनर्जी भेटण्यासाठी कीटोन बॉडीचा यूज होईल. पण ज्यावेळेस कीटोन बॉडीज बनतात ब्लडमध्ये, जेव्हा कीटोन बॉडीज वाढतील तर पेशंटचं पीएच कमी होतो, पेशंटच्या ब्लड मधलं म्हणजे ऍसिडोसिस मध्ये जातो पेशंट. ओके, ओके, पेशंट ऍसिडोसिस मध्ये जातो, मग त्याला आपण डायबिटिक किटो ऍसिडोसिस म्हणतो, डायबिटिक किटो ऍसिडोसिस. तर हे झालं डायबिटिक किटो ऍसिडोसिसचं कसं होतं, काय होतं आपण ते पाहिलं. आणि या सगळ्यांचं मूळ कारण आहे इन्सुलिनचा शॉर्टेज. इन्सुलिन च्या शॉर्टेजमुळे ग्लुकोज वापरला जात नाही, ग्लुकोज वापरला नाही जात म्हणून फॅट आणि प्रोटीनचा यूज होतो. फॅट यूज केल्यामुळे कीटोन बॉडीज बनतात, कीटोन बॉडी एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू वापरल्या जातात, परंतु कीटोन बॉडीज अक्युमुलेट झाल्या तर पेशंट ऍसिडोसिस मध्ये जातो.
तर त्याला डायबेटिक किटो ऍसिडोसिस असं म्हणतात. डायबेटिक किटो ऍसिडोसिस. आता त्याचे काय सिम्पटम्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर याचे काही प्रेसिपिटेटिंग फॅक्टर आहे. एक म्हणजे इनएडिक्वेट डोस ऑफ इन्सुलिन आहे, तो एक आहे. स्ट्रेसफुल कंडिशन असेल, इन्फेक्शन असेल पेशंटला, ट्रोमा बसलेला असेल, स्ट्रोक किंवा पॅन्क्रेटायटिस असेल, तर ह्या कंडिशनमध्ये डीके प्रेसिपिटेट होतं. हे प्रेसिपिटिंग फॅक्टर आहे. म्हणजे डायबेटिक पेशंट आहे, इन्सुलिनवर आहे आणि काही पेशंटमध्ये ते डीके मध्ये जाऊ शकतात. मग हे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर कोणते आहेत? इन्फेक्शन, ट्रोमा, स्ट्रोक, पॅन्क्रेटायटिस, स्ट्रेसफुल कंडिशन, इनएडिक्वेट डोस ऑफ इन्सुलिन ते आहे. आता याचे मॅनिफेस्टेशन काय, बरोबर आहे? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस ऍसिडोसिस मध्ये पेशंट जातो त्यावेळेस पेशंटला नॉशिया, वॉमिटिंग डेव्हलप होते. ओके, ठीक आहे. ऍसिडोटिक ब्रीदिंग असते, कुस्मॉल्स, रॅपिड आणि ओके, शॅलो रेस्पिरेशन असतं, त्याला कुस्मॉल्स ब्रीदिंग म्हणतो. म्हणजे श्वास घ्यायला व्यवस्थित जमत नाही पेशंटला, त्याचा रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो आणि त्याला डीप श्वास घेता येत नाही, त्याला कुस्मॉल्स ब्रीदिंग असं म्हणतात. आणि ज्यावेळेस शुगर 500-550 जाते तर किडनी मधून जास्तीत जास्त 180 मिलीग्रॅम पर DL पर्यंत शुगर रिॲब्सॉर्ब होते. लघवी वाटेत ती शुगर जात नाही. परंतु जेव्हा शुगर 180च्या पुढे जाते तेव्हा ती किडनी मधून पण इलिमिनेट होते. तुम्ही युरिन टेस्ट केली त्या पेशंट मध्ये तर त्यात शुगर दिसेल तुम्हाला. तर युरिन मधून शुगर जाते. ओके, त्याला ग्लायकोसुरिया असं म्हणतात. आणि जेव्हा युरिन मधून शुगर जाते त्याच्याबरोबर वॉटरही जातं, कारण ग्लुकोज हे ऑस्मोटिक सबस्टन्स आहे, तो स्वतः बरोबर वॉटर धरून घेऊन जातो. म्हणजे त्यामुळं पेशंटला परत परत लघवीला जावं लागतं. तर पॉलियुरिया एक सिम्पटम्स त्या पेशंट, डायबिटीस पेशंट मध्ये दिसतं तसं याच्यामध्ये जास्त दिसणार, कारण शुगर खूप वाढलेली, 500, 550, 600 पर्यंत गेली. याचा अर्थ शुगर युरिन मधून जास्त जाणार आहे आणि ती गेल्यामुळं वॉटरही जाणार आहे. वॉटर एक्सेस जेव्हा जातं तेव्हा पेशंटला पॉलियुरिया डेव्हलप होतं आणि एक्सेस वॉटर गेल्यानंतर पेशंट डिहायड्रेशन मध्ये जाणार आहे, डिहायड्रेशन. ओके, आणि ऍसिडोसिस मध्ये GIT डिस्टर्बन्स होतो, ऍबडोमिनल पेन होतो, पेशंट अनकॉन्शियस पण होऊ शकतो. तर हे त्याचे मॅनिफेस्टेशन आहे: नॉशिया, ओमेटिंग, ऍबडोमिनल पेन, कुस्मॉल्स ब्रीदिंग, पॉलियुरिया आणि डिहायड्रेशन. ओके, तर लक्षात आलं डीके. आता याचे ट्रीट कसं करायचं डीके ला, बरोबर आहे? डीके ला ट्रीट कसं करायचं ते आपण पाहणार आहे. तर एक लक्षात घ्या, इट्स ए इमर्जन्सी कंडिशन. आपल्याला मेन आहे की शुगर लवकर कमी करायची पेशंटची. त्यासाठी आपल्याला इन्सुलिन इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस. परंतु कोणत्या रूटने द्यायचं ते फार महत्वाचं आहे. जनरली इन डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस टाइप 1 डायबिटीस मलायटस साठी आपण जे इन्सुलिन देतो ते सबक्युटेनस रूटने देतो. कोणत्या रूटने देतो? सबक्युटेनस. परंतु डायबेटिक किटोएसिडोसिस पेशंट मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्यावेळेस आपल्याला इन्सुलिन हे IV रूटने द्यावं लागतं, IV रूट. आणि आपण जे इन्सुलिन प्रिपरेशन पाहिले तर रॅपिड ऍक्टिंग, शॉर्ट ऍक्टिंग, इंटरमिडिएट ऍक्टिंग, लॉंग ऍक्टिंग, यामध्ये फक्त एकच इन्सुलिन प्रिपरेशन आपण IV रूटने देऊ शकतो आणि त्याचं नाव आहे रेग्युलर इन्सुलिन. तर IV रूटने द्यायचं इन्सुलिन कोणतं किंवा विच इन्सुलिन इज गिव्हन बाय IV रूट असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचा आन्सर पाहिजे रेग्युलर इन्सुलिन. त्याला सोल्युबल इन्सुलिन असं म्हणतात. ह्युमन ऍक्ट्रॅपिड ब्रँड नेम आहे त्याचं, ठीक आहे? तर रेग्युलर इन्सुलिन इज द ओनली इन्सुलिन प्रिपरेशन वी यूज बाय IV रूट, बरोबर आहे? त्यानंतर बाकीची ट्रीटमेंट आल्या. ओके, डिहायड्रेशनसाठी तुम्हाला IV फ्लुइड द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऍसिडोसिस जर इन्सुलिनने कव्हर झालं तर ठीक आहे, नाही तर सोडियम बायकार्बोनेट द्यावं लागेल. पोटॅशियम लेव्हल कमी झाल्यामुळं KCL द्यावं लागतं, फॉस्फेट काही पेशंटला द्यावं लागतं आणि अँटीबायोटिक. असे 6-7 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ओके, लक्षात आलंय तुमच्या? आता ट्रीटमेंट मी स्टार्ट करतो, कशी देतात ते ते तुम्हाला माहित पाहिजे. तर डीकेच्या पेशंटला काय काय द्यायचं ते तर लक्षात आलं की इन्सुलिन द्यायचं आहे, डिहायड्रेशनसाठी IV फ्लुइड द्यायचं आहे. ऍसिडोसिस जर इन्सुलिनने कव्हर नाही झाला दिल्यानंतर तर सोडियम बायकार्बोनेट द्यायचं आहे. पोटॅशियम लेव्हल कमी झालेली असते तर त्यासाठी आपल्याला KCL देणं गरजेचं आहे.
नंतर फॉस्फेट लेव्हल काही पेशंटमध्ये कमी होती तर फॉस्फेट देणं आहे, आणि अँटीबायोटिक जर इन्फेक्शन असेल तर त्या गोष्टी मी डिस्कस करण्याआधी हे एक चार्ट मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आपण 10-15 मिनिटं घेऊ शकतो ना, अजून 10-15 मिनिटं घेऊ शकतो ना? येस सर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डीके समजून जाईल, म्हणजे आपल्या टाईप 1च गोष्टी सगळ्यात समतील. पहा तर काय असतं, पहा इन्सुलिन लॅक म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्यात काय काय होतं हे जर कळलं तर ट्रीटमेंट लक्षात राहते, पाठ करायची गरज नाही. इन्सुलिन लॅक जेव्हा होतं तेव्हा पेशंटला हायपरग्लायसिमिया डेव्हलप होतं, मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे ग्लायकोसुरिया होतं, ग्लुकोज कशात जातं, युरिन मधून जातं बाहेर, आणि ग्लुकोज गेल्यामुळे काय होतं, वॉटरही जातं, आणि वॉटर जाताना इलेक्ट्रोलाइट लॉस पण होता. मग इलेक्ट्रोलाइट लॉस झाल्यामुळे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीज जाऊ शकतं, तर हे लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट होतं. आता तुम्ही जर डायबिटिक किटो ऍसिडोसिसच्या पेशंटमध्ये पोटॅशियमची लेवल चेक केली, ओके, बरोबर आहे, ती नॉर्मल येते मोस्टली पेशंटमध्ये. काय येते? नॉर्मल. आता तुम्हाला वाटलं की पोटॅशियम म्हणजे पोटॅशियम तर किडनीमधून लॉस होतंय, बरोबर आहे, पोटॅशियम किडनीमधून लॉस होतंय म्हणजे ब्लड पोटॅशियम काय झाले पाहिजे, कमी झाली पाहिजे. परंतु ज्यावेळेस किडनीमधून पोटॅशियम लॉस होतं त्यावेळेस काय होतं की आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम हे जास्त सेलच्या आत असतं. कुठं असतं? सेलच्या आत. पोटॅशियम इज इंट्रासेल्युलर कॅटायन, ओके. सेलच्या बाहेर NaCl जास्त असतं, Na+Cl-, तर सेलच्या आत पोटॅशियम जास्त असतो, आणि सेलच्या बाहेर NaCl जास्त असतं. आता ब्लड मधलं पोटॅशियम कमी झालं त्यावेळेस काय होतं, सेल मधलं पोटॅशियम आपल्या बॉडीला लक्षात येतं की ब्लड मधली पोटॅशियमची लेवल कमी झालेली आहे. मग बॉडी काय करतं, तुम्हाला मी सांगितलंय फिजिओलॉजी मेंटेन करायचा प्रयत्न करते. बॉडी काय करतं की जे सेलमधलं पोटॅशियम आहे ते ब्लडमध्ये पाठवतं, आणि त्यामुळं पोटॅशियम लेवल काय येते, नॉर्मल. तुम्ही सिरम पोटॅशियम लेवल डीकेच्या पेशंटची पहा, ती नॉर्मली. परंतु ही नॉर्मल कशामुळे आली आहे, सेलमधलं पोटॅशियम ब्लडमध्ये आल्यामुळं, सेलमधलं पोटॅशियम ब्लडमध्ये आल्यामुळं. मग त्यामुळे तुम्हाला हे वाक्य इथं मेन्शन केलंय, इंट्रासेल्युलर पोटॅशियम डिप्लेशन, म्हणजे पोटॅशियम लेवल कमी होती ती कशातली होती, सेलमधली. लक्षात आलं तुमच्या? हा पॉइंट लक्षात आला? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. म्हणजे ब्लड पोटॅशियम चेक करा, सिरम ती नॉर्मल येईल डीकेच्या पेशंटला, पण ती नॉर्मल काय की इंट्रासेल्युलर पोटॅशियम बाहेर आल्यामुळे ती पोटॅशियम लेवल नॉर्मल येते. आणि पोटॅशियम का द्यायचं मी ते तर नंतर सांगणारच आहे. आता ऑस्मोटिक डायुरेसिस झाल्यामुळं काय होतं, पेशंटला हायपोटेन्शन, तिथं डिहायड्रेशन जाईल, डिहायड्रेशन होईल, फ्लुइड लॉस होईल, त्यामुळे हायपोटेन्शन होईल, शॉक मध्ये जाऊ शकतो पेशंट, टॅकिकार्डिया होऊ शकतं, ओके, डिहायड्रेशन होऊ शकतं. ठीक आहे. आता किटोसिस तुम्हाला सांगितलं, जेव्हा शुगर वापरली जात नाही तेव्हा फॅटचं ब्रेकडाऊन होतं, फ्री फॅटी ऍसिड बनतात, आणि फ्री फॅटी ऍसिड लिव्हरमध्ये जाऊन कीटोन बॉडीज मध्ये कन्व्हर्ट होतात. आता कीटोन बॉडीज एनर्जी म्हणून वापरली जाते, परंतु कीटोन बॉडीज मुळे काय होतं ते सांगतो. एक तर ऍसिडोसिस डेव्हलप होतो, कीटोन युरिया होतं, ओमेटिंग होतं, नॉशिया ओमेटिंग. ऍसिडोसिस झाल्यामुळं हायपर व्हेंटिलेशन होतं, मग कुस्मोल्स ब्रीदिंग, रॅपिड अँड शॉर्ट ब्रीदिंग होती, ओके. ऍसिडोसिस मग लॉस ऑफ फिक्स कॅटायन इन युरिन जातं, लॉस ऑफ वॉटर होतं, पेशंट डिहायड्रेशन मध्ये जातो. आणि जेव्हा डिहायड्रेशन होतं, एक लक्षात घ्या, जेव्हा डिहायड्रेशन होतं, जेव्हा फ्लुइड लॉस होतो, तेव्हा ऑस्मोलॅरिटी ऑफ द ब्लड वाढते, ऑस्मोलॅरिटी ऑफ द ब्लड वाढते. आणि ऑस्मोलॅरिटी ऑफ द ब्लड वाढल्यामुळं म्हणजे आता हायपरग्लायसिमिया झाला तरी ऑस्मोलॅरिटी वाढणार आहे, बरोबर आहे, आणि कारण ग्लुकोज इज ऑस्मोटिक सबस्टन्स, मग ब्लड मधली ऑस्मोलॅरिटी वाढते. त्याचप्रमाणे फ्लुइड लॉस झाल्यामुळे ही हे होतं. एक मिनिट हा.
ओके, तर ऑस्मोलॅरिटी ऑफ द ब्लड ही वाढलेली असते डीके मध्ये, ऑस्मोलॅरिटी. आणि ऑस्मोलॅरिटी वाढल्यामुळं काय होतं की सेल मधलं फ्लुइड ब्लड मध्ये शिफ्ट होतं, त्यामुळे इंट्रासेल्युलर डिहायड्रेशन पण पेशंट मध्ये होऊ शकतं. तर किटोसिस झाल्यामुळं ब्रेनमध्ये ग्लुकोजची एंट्री होत नाही, त्यामुळं कॉन्शियसनेस इम्पेअर्ड होऊ शकतो. इंट्रासेल्युलर डिहायड्रेशन जर झालं ब्रेनमध्ये तर इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डीके मध्ये होतात. हा चार्ट तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण काय काय होतं हे तर लक्षात आलं की शुगर वाढते, कीटोन बॉडीज बनतात, त्यामुळे ऍसिडोसिस होतं, वॉमिटिंग होतं, जीआयटी डिस्टर्बन्स होतं, प्रोटीन सॉरी पॉलियुरिया होतं. पॉलियुरियामुळे डिहायड्रेशन मध्ये पेशंट जातो. डिहायड्रेशन नंतर हायपर ऑस्मोले सॉरी ऑस्मोलॅरिटी वाढते. त्याच्यामुळे सेल मधलं फ्लुइड पण ब्लड मध्ये येतो, त्यामुळे डिहायड्रेशन ऑफ द सेल्स होतं. पोटॅशियम लॉस होतं, परंतु ब्लड पोटॅशियम लेवल मेंटेन राहते, कारण सेल मधलं पोटॅशियम ब्लड मध्ये आल्यामुळं. पण इंट्रासेल्युलर पोटॅशियम लेवल ही कमी झालेली असते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला ट्रीटमेंटसाठी काय करायचं आहे? एक तर आपल्याला इन्सुलिन देऊन शुगर कमी करायची आहे. इन्सुलिन दिल्यामुळं शुगर युटिलाइज होईल. युटिलाइज झाल्यामुळं फॅटचं ब्रेकडाऊन कमी होईल, किटोन बॉडीज बनणार नाही, इनडायरेक्टली ऍसिडोसिस पण करेक्ट होईल. डिहायड्रेशनसाठी IV फ्लुइड देणं गरजेचं आहे. पोटॅशियम लेवल जे आहे त्यासाठी पोटॅशियम देणं गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा इन्सुलिन स्टार्ट करतो पेशंटला, तर 2-3 तासांनी पेशंटचे ब्लड पोटॅशियम लेवल नॉर्मल असते. मग तुमचा प्रश्न असा असेल की पोटॅशियम का द्यायचं त्याला? पोटॅशियमचं लेवल सिरम पोटॅशियम नॉर्मल दिसते, पण ज्यावेळेस आपण इन्सुलिन स्टार्ट करतो, इन्सुलिन दिल्यामुळे काय होतं, ग्लुकोजचं तर युटिलायझेशन वाढतं, पण जे ब्लडमध्ये म्हणजे सेल मधून पोटॅशियम हे ब्लड मध्ये आलं होतं म्हणून पोटॅशियम लेवल नॉर्मल दिसतेय. पण इन्सुलिन स्टार्ट केल्यानंतर इन्सुलिन पोटॅशियमला परत सेलमध्ये पाठवतो, आणि पोटॅशियम जेव्हा सेलमध्ये जातं परत, तर ब्लड मधलं पोटॅशियम सडनली कमी होऊ शकतं आणि हायपोकॅलेमिया होऊ शकतं. हायपो आणि हायपर कॅलेमिया दोन्ही डेंजरस आहे. ECG चेंजेस तुम्हाला लगेच दिसून येतील. ओके, अरेथमियाचे चान्सेस असतात. त्यामुळं इन्सुलिन स्टार्ट केल्यानंतर 2-3 तासांनी ब्लड पोटॅशियम सुरुवातीला जरी नॉर्मल असेल तरी ती हळूहळू कमी होणार आहे, कारण इन्सुलिन काय करतं, ब्लड मधलं पोटॅशियम सेलमध्ये पाठवतं. म्हणून आपल्याला इन्सुलिन स्टार्ट केल्यानंतर काही तासानंतर हायपोकॅलेमियामध्ये पेशंट जाऊ शकतो, पोटॅशियम लेवल कमी होऊ शकते. ती होऊ नये म्हणून आपल्याला पोटॅशियम स्टार्ट करणं गरजेचं असतं. बरोबर आहे? तर हे ट्रीटमेंट ऑप्शन तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा, मॅनेजमेंट ऑफ डायबेटिक किटोएसिडोसिस. तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर इन्सुलिन आहे, कसं द्यायचं तेच मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे 10 मिनिटामध्ये. तर रेग्युलर इन्सुलिन इज यूज रॅपिडली टू करेक्ट द मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटी. तर यामध्ये आपण पहिले बोलस डोस देतो. बोलस डोस म्हणजे विदाऊट डायल्युशन, सिरिंज आणि निडलने आपण देऊ शकतो. ओके, किंवा इंट्राकॅथ असेल तर डायरेक्ट इंजेक्शनने आपण ते आतमध्ये बोलस डोस इन्सुलिनचा देतो. किती आहे? 0.1 to 0.2 युनिट पर केजी. हा डोस तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं. 0.1 to 0.2 युनिट पर केजी, म्हणजे 70 केजीचा पेशंट असेल तर आपल्याला आपण म्हणू शकतो 7 युनिट लगेच बोलस द्या. त्याच्यानंतर 0.1 युनिट पर केजी पर आवर. त्यानंतर IV इन्फ्युजनवर शिफ्ट करायचं, म्हणजे इन्सुलिन पहिले बोलस डोसने द्या, नंतर IV इन्फ्युजन मध्ये द्या. त्यामध्ये 0.1 युनिट पर केजी पर आवर आपण देतो. ओके, 0.1 युनिट पर केजी पर आवर. 0.1 युनिट पर केजी पर आवर म्हणजे एका तासाला 0.1 युनिट पर केजी आपण देतो. तर 70 केजीचा असेल तर 7 युनिट एका तासाला गेले पाहिजे त्या दृष्टीने. आणि आपण काय करतो, दर तासाला ब्लड शुगर लेवल चेक करायची त्या पेशंटमध्ये. 10%ने जर कमी झाली तर आपण म्हणू शकतो चांगला रिस्पॉन्स आहे, कंटिन्यू त्या रेटमध्येच द्या. 10% पेक्षा कमी रेटने ब्लड शुगर कमी होत असेल, ओके, म्हणजे समजा आता 600 मिलीग्राम ब्लड शुगर आहे पेशंटची, 60ने कमी झाली एक तासात तर चांगला रिस्पॉन्स आहे. पण त्याच्यापेक्षा कमी याने कमी झाली, कमी रेटने, तर आपल्याला रेट ऑफ इन्फ्युजन वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला रेट ऑफ इन्फ्युजन डबल करणं गरजेचं आहे. तर 2 तासांनी आपल्याला ते हे करायचं आहे. ओके, 2 तास वाट पाहिजे. 10% पर आवर कमी झाली पाहिजे ब्लड शुगर लेवल. त्यानंतर जेव्हा ब्लड शुगर लेवल 300 ला जाईल त्यावेळेस एक चेंज करायचं आहे, ते फार महत्वाचं आहे.
300 मिलीग्रॅम पर DL जेव्हा ब्लड शुगर लेवल जाते, तर रेट ऑफ इन्फ्युजन आपल्याला स्लो करायचं आहे. म्हणजे आपण 70 kg पेशंटला 0.1 युनिट पर kg पर आवर देत होतो, तर आपण म्हणत होतो 7 युनिट एका तासात दिले पाहिजे. तर आपण रेट ऑफ इन्फ्युजन नंतर जेव्हा शुगर 300 वर येते तेव्हा 2 ते 3 युनिट पर आवर करतो, म्हणजे जवळजवळ निम्म्याने कमी करतो. ओके, ठीक आहे. आणि हे रेट ऑफ इन्फ्युजन 2 ते 3 युनिट पर तास कंटिन्यू करायचं आहे, जोपर्यंत पेशंट कॉन्शियस होत नाही आणि पेशंटला आपण सबक्युटेनस इन्सुलिनवर शिफ्ट करत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इन्सुलिन द्यायचं आहे. दुसरं आहे रिहायड्रेशन थेरपी, IV फ्लुइड. तर नॉर्मल सलाईन आपण त्या पेशंटला इनिशियली देतो डिहायड्रेशन करेक्ट करायला, एका तासाला 1 लिटर. आणि व्हॉल्यूम स्टॅटस चेक करायचं, पल्स BP आपण पाहत राहायचे. आणि त्यानंतर जेव्हा ते व्यवस्थित झालेलं आहे वाटतं, हायड्रेशन मेंटेन होत आहे, त्यानंतर रेट ऑफ इन्फ्युजन आपण 0.5 लिटर पर आवर पण करू शकतो. तर BP आणि हार्ट रेट स्टॅबिलाईज झालं. ओके, तर नॉर्मल सलाईन वरून आपण हाफ ऑफ द नॉर्मल सलाईन वरही पेशंट शिफ्ट करू शकतो. तर नॉर्मल सलाईन सुरुवातीला द्यायचं. आणि फार महत्वाचं आहे, आता जेव्हा शुगर 300 होती तेव्हा रेट ऑफ इन्फ्युजन पण कमी केलेलं असतं. आता ब्लड शुगर लेवल 300 झाल्यानंतर आपण नॉर्मल सलाईनच्या ऐवजी DNS देऊ शकतो, किंवा 5% डेक्स्ट्रोज नॉर्मल सलाईन मध्ये मिक्स करून द्यायचं. तर DNS देणं किंवा DNS इन नॉर्मल सलाईन ओके, किंवा नॉर्मल सलाईन मध्ये 5% डेक्स्ट्रोज ऍड करायचं. ओके, जे सोल्युशन चालू आहे त्यातच 5% डेक्स्ट्रोज ऍड करा, किंवा नॉर्मल सलाईन स्टॉप करा आणि DNS आपण लावू शकतो. आता शुगर 300 मिलीग्रॅम पर DL झाल्यावर आपण पेशंटला नॉर्मल सलाईनच्या ऐवजी 5% डेक्स्ट्रोज असलेलं सोल्युशन देतो. बरोबर आहे. तर शुगर 300 ही नॉर्मल पेक्षा जास्त आहे, पेशंटची शुगर नॉर्मल झालेली नाहीये, तरी आपण 5% डेक्स्ट्रोज का देतो हे तुम्हाला सांगतोय. की आपल्याला इन्सुलिन कंटिन्यू कुठपर्यंत करायचं आहे. एक तर इन्सुलिन कंटिन्यू करण्याचे 2 कारण आहे, ग्लुकोज लेवल कमी करायची, आणि त्याचबरोबर जोपर्यंत पूर्ण कीटोन बॉडीज आपल्या शरीरातून क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला इन्सुलिन द्यायचं आहे. तर ग्लुकोज आणि ग्लुकोज लेवल कमी करणं आणि कीटोन बॉडी शरीरातून क्लिअर करणं, यापैकी ग्लुकोज लेवल लवकर कमी होते, कीटोन बॉडीज क्लिअर व्हायला वेळ लागतो. मग कीटोन बॉडीज क्लिअर होऊपर्यंत इन्सुलिन देणं गरजेचं आहे. ते इन्सुलिन आपण देत बसलो तर पेशंटची ग्लुकोज खूप कमी होऊ शकतं आणि पेशंट हायपो मध्ये जाऊ शकतो. हायपो इज मोर डेंजरस दॅन हायपरकॅलेमिया. त्यामुळं आपण हे हायपोग्लायसेमिया अवॉइड करण्यासाठी शुगर जेव्हा 300 मिलीग्रॅम पर DL येते तेव्हा आपण त्याच्या पेशंटला नॉर्मल सलाईनच्या ऐवजी 5% डेक्स्ट्रोज इन नॉर्मल सलाईन आपण यूज केलं पाहिजे. तिसरा जो ट्रीटमेंट ऑफ महत्वाचा पॉइंट आहे KCL. तर तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला ब्लड शुगर लेवल म्हणजे जवळजवळ 400 मिली इक्विव्हॅलंट पोटॅशियम लॉस होतं युरिन मध्ये, परंतु सिरम पोटॅशियम युजली नॉर्मल असतं. इट इज ड्यू टू शिफ्टिंग ऑफ पोटॅशियम फ्रॉम इंट्रासेल्युलर स्टोअर इन टू द ब्लड. मग जेव्हा आपण इन्सुलिन स्टार्ट करतो तेव्हा किटोसिस सबसाइड होतं आणि पोटॅशियम जो बाहेर आलेला आहे तो परत आत जातो सेलच्या, आणि त्याच्यामुळं डेंजरस हायपोकॅलेमिया होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून इन्सुलिन स्टार्ट केल्यानंतर 4 तासाने ऍटलिस्ट आपण KCL ची ड्रिप 10 to 20 मिली इक्विव्हॅलंट पर आवर स्टार्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर रेग्युलर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ECG चेंजेस पाहणं गरजेचं आहे. ओके, सिरम पोटॅशियम लेवल आपण पाहतो, त्यानुसार आपण ते रेट ऑफ इन्फ्युजन KCLचं ऍडजस्ट करायचं आहे. म्हणजे पोटॅशियमची लेवल नॉर्मल रेंज मध्ये राहिली पाहिजे, हायपो मध्ये पण पेशंट नाही गेला पाहिजे, हायपोकॅलेमिया मध्ये हायपर कॅलेमिया मध्ये पण नाही गेला. म्हणजे पोटॅशियम देताना कधी कधी पोटॅशियमची लेवल वाढली तर हायपर कॅलेमिया मध्ये पेशंट जाऊ शकतो, दॅट इज ऑल्सो डेंजरस. म्हणून रेग्युलर सिरम पोटॅशियम आणि ECG चेंजेस आपल्याला पाहिजे आहे. तर KCL आहे. नेक्स्ट आहे ऍसिडोसिस जी आहे, डायबेटिक किटोएसिडोसिस मधला ऍसिडोसिस. कीटोन बॉडीज क्लिअर झाल्या, आता ऍसिडोसिस सबसाइड होणार आहे. त्यासाठी इन्सुलिन इज सफिशियंट. इन्सुलिन
दिल्याने सगळं कव्हर होऊ शकतं. परंतु जर इन्सुलिन देऊन पण पीएच 7.1 पेक्षा कमी राहिला तर त्यावेळेस आपल्याला सोडियम बायकार्बोनेट देणं गरजेचं आहे. आर्टेरियल ब्लड पीएच 7.1 पेक्षा कमी असेल इन स्पाइट ऑफ गिव्हिंग इन्सुलिन, तर त्यावेळेस आपल्याला सोडियम बायकार्बोनेट देणं गरजेचं आहे. आणि पीएच 7.2 पेक्षा वाढला तर मग बायकार्बोनेट आपण स्टॉप करू शकतो. तर सोडियम बायकार्बोनेट आपण द्यायचं. नेक्स्ट, लास्ट टू थिंग्स, फॉस्फेट लेवल जनरली त्यामध्ये एवढी अफेक्ट होत नाही डीके मध्ये, त्यामुळे त्याचा यूज हा कॉन्ट्रोवर्शियल आहे, करायचं किंवा नाही. परंतु जर सिरम फॉस्फेट लेवल कमी दिसली तुम्हाला पेशंटला तर आपण फॉस्फेट देऊ शकतो. तर पोटॅशियम फॉस्फेट किंवा सोडियम फॉस्फेट आपण यूज करू शकतो. तर पोटॅशियम फॉस्फेट जर यूज केलं तर दोन्ही भेटेल, पोटॅशियम पण भेटेल आणि फॉस्फेट पण भेटेल. तर आपण काही पेशंटला फॉस्फेट पण देणं गरजेचं असतं. आणि कॉज मध्ये एक पाहिलं आपण, इन्फेक्शन इज वन ऑफ द कॉज प्रेसिपिटेटिंग फॅक्टर. जर इन्फेक्शन इटिओलॉजी असेल तर वी कॅन स्टार्ट अँटीबायोटिक ऑल्सो इन दॅट पेशंट. तर ह्या 6 गोष्टी आपण डीके मध्ये पाहिलेल्या आहेत. इन्सुलिन, नंतर डिहायड्रेशन मॅनेजमेंट मध्ये इनिशियली नॉर्मल सलाईन, शुगर 300 आल्यावर 5% डेक्स्ट्रोज इन नॉर्मल सलाईन, त्यानंतर केसीएल, त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट, 5वं फॉस्फेट आणि 6वं अँटीबायोटिक्स. तर हे झाली डीके ची मॅनेजमेंट. ओके, लक्षात आली डीके ची मॅनेजमेंट? येस सर. ओके. हो आता सर. अजून डीके सारखी अजून एक कंडिशन आहे ती टाईप 2 डायबिटीस पेशंट मध्ये जास्त दिसते. टाईप 1 मध्ये डीके जास्त दिसतो आणि टाईप 2 मध्ये ही कंडिशन दिसते. एचएसएस म्हणजे काय? हायपर ऑस्मोलार हायपरग्लायसेमिक स्टेट, एचएसएस. त्यालाच हायपर ऑस्मोलर कोमा म्हणतात. हायपर ऑस्मोलर कोमा म्हणजे हायपर ऑस्मोलार नॉन किटोटिक हायपरग्लायसेमिक कोमा. आता हे डीके आणि याच्यामध्ये काय फरक आहे एक लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं की शुगर वाढली म्हणजे ऑस्मोलॅरिटी वाढते, ब्लड मधली पण वाढते, त्याला हायपर ऑस्मोलर स्टेट असं म्हणतात. शुगर वाढते म्हणजे हायपरग्लायसेमिक स्टेट येतं, हायपर ऑस्मोलर हायपरग्लायसेमिक स्टेट. पण ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये किटोसिस नसतं, म्हणजे किटोन बॉडीज तयार नाही होत. म्हणजे किटोसिस नसतं मग ऍसिडोसिस नसेल. आता हे का होतं म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय की टाईप 1 मध्ये शुगर युटिलाइज नाही झाली तर मग फॅट युटिलाइज होऊन किटोन बॉडी बनतं. पण टाईप 2 डायबिटीस मध्ये ही जी स्टेट आहे हायपर ऑस्मोलर हायपरग्लायसेमिक स्टेट, यामध्ये किटोन बॉडीज बनत नाही. शुगर ही डीके पेक्षा जास्त असते, 700-800 पर्यंत शुगर जाते, बरोबर आहे. पण काय असतं की शुगर जास्त झाल्यामुळे ऑस्मोलॅरिटी वाढते. ओके, ऑस्मोलॅरिटी वाढते हे एक लक्षात आलं. आणि त्यामुळं शुगर युरिन मधून बाहेर जाईल, पॉलियुरिया होईल, त्यानंतर डिहायड्रेशन होईल, त्या गोष्टी आहे. पण यामध्ये काय असतं की टाईप 2 डायबिटीस पेशंट मध्ये आपण बघितलेले आहे 2 गोष्टी असतात पॅथोफिजिओलॉजी मध्ये, की रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असते. म्हणजे बीटा सेल इन्सुलिन तयार करतात, इन्सुलिन रिलीज होतं, पण जेवढं पाहिजे तेवढं होत नाही. ऍब्सोल्यूट डिफिशियन्सी नसते, इन्सुलिन काही प्रमाणात तयार होत असतं. त्यामुळे तो इन्सुलिन काय करतो, तो इन्सुलिन फॅटचं ब्रेकडाऊन प्रिव्हेंट करत राहतो. त्यामुळं फॅटचं ब्रेकडाऊन नाही झालं तर किटोन बॉडीज नाही बनणार. परंतु तो इन्सुलिन एवढा नसतो की जो ग्लुकोजचं युटिलायझेशन करू शकेल चांगल्या प्रकारे. त्यामुळे ती ग्लुकोज लेवल वाढत राहते आणि ग्लुकोज लेवल वाढत राहून शुगर ही 600-700 पर्यंत जाते. फक्त याच्यामध्ये ऍसिडोसिस आणि किटोन बॉडीज दिसून येत नाही. म्हणजे डीके सारखंच आहे, फक्त ऍसिडोसिस नाहीये त्याच्यात, बरोबर आहे. म्हणजे ट्रीटमेंट बी जवळजवळ सेम आहे, फक्त याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटची गरज पडणार नाही, बरोबर आहे. परंतु दोघांमध्ये जास्त मॉर्टॅलिटी ही एचएसएस मध्ये असते, हायपर ऑस्मोलर हायपरग्लायसेमिक स्टेट मध्ये. का बरं? कारण शुगर ही डीके पेक्षा जास्त असते, 700-800 पर्यंत जाते. आणि हायपर ऑस्मोलॅरिटीमुळं हायपर कोॲग्युलेबल स्टेट तयार होते. हायपर कोॲग्युलेबल स्टेटमुळं मॉर्टॅलिटी जास्त असते. तर मग आता ट्रीटमेंट मध्ये काय आहे? डीके सारखीच ट्रीटमेंट आहे. इथं पण इन्सुलिनची गरज आहे, इथं पण डिहायड्रेशनसाठी रिहायड्रेशन थेरपीची गरज आहे, बरोबर आहे. इथं पण केसीएल लागणार आहे, बरोबर आहे. इथं सोडियम बायकार्बोनेटची गरज नाही पडणार कारण ऍसिडोसिस नाहीये. आणि अजून एक डिफरन्स आहे, हायपर कोॲग्युलेबल स्टेट आहे म्हणून आपल्याला एचएसएच्या पेशंट मध्ये कधी कधी आपल्याला
HSH पेशंटमध्ये अँटीकोएग्युलंटची गरज पडते, हिपॅरिन. तर हायपर कोएग्युलेबल स्टेट तयार होते, ती होऊ नये म्हणजे ती त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून. म्हणजे HSH ची मॅनेजमेंट सगळी डीके सारखी. फरक काय, अल्कली जी आहेत ती HSS मध्ये गरज पडणार नाही, सोडियम बायकार्बोनेट, कारण ऍसिडोसिस डेव्हलप होत नाही. मग इथं इन्सुलिन देणं आहे, इथं फ्लुइड रिप्लेसमेंट देणं आहे, इथं पोटॅशियम देणं आहे, इथं अँटीबायोटिक देणं आहे, इथं अल्कलीची गरज नाही. परंतु ही हायपर कोएग्युलेबल स्टेट असल्यामुळं ऑस्मोलरिटी खूप वाढलेली असते. 700-800 शुगर जाते, डीके पेक्षा शुगर जास्त जाते याच्यात. मग शुगर जास्त झाली तर ऑस्मोलरिटी वाढणार आहे. ऑस्मोलरिटी जितकी जास्त तितकी हायपर कोएग्युलेबल स्टेटचे चान्सेस जास्त, आणि ती मुळं हायपर कोएग्युलेबल स्टेटमुळे मॉर्टॅलिटी पण जास्त चान्सेस आहे. मग त्यामुळे हिपॅरिनचं इंट्रोडक्शन HSS मध्ये देणं गरजेचं असतं, करणं गरजेचं असतं. तर तेवढाच फरक आहे, अल्कली आपण यूज करत नाही आणि प्रोफॅलेक्टिक हिपॅरिन थेरपी लागते. बाकी इन्सुलिन, पोटॅशियम, फ्लुइड रिप्लेसमेंट, अँटीबायोटिक्स इथंही देणं गरजेचं आहे. तर आपण डीके आणि HSS हे दोन्ही अॅक्यूट कॉम्प्लिकेशन डायबिटीजचे डिस्कस केलेले आहे. आता उद्याच्या लेक्चरला आपण टाईप 2 डायबिटीजची मॅनेजमेंट पाहूया. तर टाईप 1 डायबिटीज मी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर बेसिक गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. डीके किंवा ह्याची फक्त जस्ट मॅनेजमेंट कशी करतात ते जरी तुम्ही ब्रीफ मध्ये सांगितलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. डिटेलमध्ये फक्त अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस केलेलं आहे. तर आता टाईप 2 डायबिटीजचे ड्रग तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. मी ऑलरेडी मागचे जे वर्षाचे व्हिडिओ टाकलेले आहे, तर तुम्ही टाईप 2 डायबिटीजचे कोणते ड्रग यूज होतात ते एक ओव्हरव्ह्यू, तुम्ही ते व्हिडिओ पहा. तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज करत असताना, त्यामुळे तुम्हाला तो टॉपिक जास्त इंटरेस्टिंग वाटेल, कारण तुम्ही अवेअर आहात इन्सुलिन बद्दल. अ, तुम्ही तेवढं अवेअरनेस, म्हणजे कारण खूप सारे पेशंटला पेन्स देतात, त्यामुळे पेशंट घरीच घेतो, डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन आता फार कमी घेतात. त्यामुळं इन्सुलिन बद्दल रिसेंट गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, परंतु टाईप 2 डायबिटीजच्या मॅनेजमेंट विषयी तुम्हाला सर्वांना माहीत असेल, त्यामुळे तो टॉपिक तुम्हाला अजून चांगला इंटरेस्टिंग वाटेल. ठीक आहे, उद्या आपण 7:30 वाजता डिस्कस करूया. थँक्यू. काही डिफिकल्टी आजच्या टॉपिक